बातमीपत्राच्या सुरुवातीला आजची सगळ्यात मोठी घडामोड ती म्हणजे सार्वजनिक परीक्षा दुरुस्ती विधेयक आज लोकसभेत सादर केलं जाणार आहे। केंद्रीय मंत्री डॉक्टर जितेंद्र सिंह हे विधेयक मांडतील। पेपर फोडणाऱ्या आरोपींवर कठोर कारवाईची तरतूद करण्यात येणार आहे। 2024च्या कायद्यात सुधारणा करण्यासाठी हे विधेयक सादर केलं जाईल। सीजेपीच्या आंदोलनानंतर केंद्र सरकारनं हे महत्त्वपूर्ण पाऊल उचलल्याचं पाहायला मिळतंय। या विधेयकात पेपरफुटी प्रकरणी दोषी ठरलेल्यांना जलद शिक्षा आणि या गुन्ह्यात सहभागी असलेल्यांसाठी अधिक कठोर शिक्षा दंडाची तरतूद आहे। 2024च्या कायद्यात सुधारणा करण्यासाठी हे विधेयक सादर केलं जाणार आहे। तर पेपरफुटी आणि 10 कोटींचा दंड असेल। पेपरफुटी विरोधी कायद्यात सध्या 3 ते 5 वर्ष जेल आणि 10 लाखांपर्यंतचा दंड आहे। शिक्षेच्या तरतुदीत बदल करून 10 वर्षांपर्यंतची शिक्षा आणि 10 कोटींपर्यंतचा दंड असा प्रस्ताव आहे। परीक्षा घेणाऱ्या कंपन्यांनी गैरप्रकारांची माहिती न दिल्यास 5 ते 10 वर्ष जेल आणि 1 कोटींपर्यंतचा दंड असेल। संघटित गुन्हेगारी विरोधी कायद्यांच्या धर्तीवर पेपरफुटी विरोधी कायद्यातील सुधारणा सुचवण्यात आल्या आहेत। मोदींच्या आदेशानंतर तातडीनं विधेयकावर काम सुरू आहे।